मी विकासाच्या मुद्द्यांना घेऊन या रिंगणात उतरलेली आहे आणि माझे मतदार जे आहे, माझी जनता जी आहे ती सुज्ञ आहे. त्याच्यामुळे मला भरपूर प्रतिसाद त्यांच्याकडनं मिळत आहे. शहरामध्ये विकास करणारच आहे. मी एक सुशिक्षित असल्यामुळे जनतेचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांना हाती घेऊनच मी ही लढाई जिंकणार आहे. मला अनेक समस्या जाणवल्या. पाणी प्रश्न असतील, गावातील दुर्गंधी असेल, जे कुठलीही स्वच्छता नाही, कचरा गाड्या 3-4 दिवसाला त्याही आम्हाला फोन यायचे आणि मग आम्हाला त्या गाड्या पाठवाव्या लागायच्या. कुठलेही शेड्यूल व्यवस्थित नव्हतं. तसेच सर्वात मोठा प्रश्न आहे सरकारी दवाखान्यांचा. नावाला सरकारी दवाखाना आहे, परंतु तिथे कुठल्याही सुविधा नाहीत. सर्वात मोठा प्रश्न आहे रस्त्याचे. जर पाहिलं आपण तर रस्ता फक्त रस्ताच आहे, त्याच्यामध्ये सगळे खड्डेच आहेत आणि पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्यांमध्ये पाणीच असतं. ज्यावेळेस शाळकरी मुलं असतील, शाळा सुटल्यानंतर अनेकदा हे मुलं ज्यावेळेस रस्त्यातून पडताना वगैरे पाहिलं या पावसामध्ये, वाईट वाटत होतं. परंतु सत्ता माझ्याकडे नव्हती किंवा काम करण्याची तेवढी मर्यादा माझ्याकडे असल्यामुळे मला ह्या गोष्टी काही मी करू शकले नाही. परंतु आता त्यासाठीच मी श्रीगोंदा नगर परिषदेची नगराध्यक्षपद लढवत आहे आणि ते जिंकणार आहे. आणि त्यानंतर मी ह्या सगळ्याच समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे सोडवणारच आहे. जे ते आपल्या पद्धतीने प्रचार करत आहे, परंतु मी एक सुशिक्षित महिला आहे आणि माझं काम हे माझ्या जनतेनं पाहिलेलं आहे. मला कोणाचे फोन आले तर माझा फोन पहिली गोष्ट 24 तास उचलला जातो. रात्री अपरात्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी सर्वांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे हा कौल मला जनतेने दिलेला आहे. मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी ही जनतेसाठी आणि जनतेने मला जो काही विश्वास दिलेला आहे त्यासाठी लढत असल्यामुळे मला प्रतिसाद आहेच आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. त्यामुळे 4 महिलांमध्ये मी निश्चितच उच्च शिक्षित असल्यामुळे जनतेचा माझ्याकडे कौल आहे.